अवकाळी पावसातील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाची मदत आहे। मुंबईतील मुसळधार पावसामुळे मृत्यू झालेल्या 2 कुटुंबांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे। साकीनाका येथील असलम शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून तर आरे कॉलनीतील हसन रजा जहांगीर सय्यद यांचा झाड कोसळून मृत्यू झाला होता। चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केलं। तसेच मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची आणि महापालिकेत दक्षता समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे। म्हणून या अधिवेशनामध्ये 2 वेळा तो प्रश्न उचललेला होता। त्या लोकांच्या भावना, त्या लोकांचं दुःख ते त्या सभागृहामध्ये शासन दरबारी ठेवलेलं होतं आणि ठेवत असताना त्यांना 10 लाख रुपयाची मदत मिळावी, आर्थिक सहाय्य मिळावं या दृष्टिकोनातून मागणी करत असताना शासनाच्या नियमाप्रमाणे आज त्यांना 4 लाख रुपयाची मदत रजा जहागीरदार आणि असलम शेख या कुटुंबाला दिलेले आहे। शासनाच्या वतीने शासनाचे अधिकारी माझ्याबरोबर आहेतच आणि असलमबाईचा छोटा भाऊ रजाक पण या ठिकाणी आहे, रशीद या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर रजाकच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रीच्या हातामध्ये त्या आर्थिक मदत दिलेली आहे। अशा पद्धतीने शासनाच्या वतीने त्यांना आर्थिक मदत त्यांच्या घरापर्यंत देण्याचं काम माझं जे कर्तव्य होतं, माझी जिम्मेदारी होती ते पूर्ण केलेलं आहे। हे रजाचं कुटुंब असेल, हे आमच्या इसाकबाईचं कुटुंब असेल, हे या कुटुंबातील कर्ते होते आणि म्हणून यांच्या घरामध्ये कमवतं जे नाही आहे, त्यामुळे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली गेली पाहिजे, दिली पाहिजे, हे शासनाचं आणि महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे आणि म्हणून तशा पद्धतीने सभागृहामध्ये मागणी केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करणार आहे। दरम्यान पावसाळ्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे।